चला मग सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. ही मी बघा आता आमच्या शेताच्या कडेने अशी चाललेली आहे. माझ्याबरोबर मॅरी बी आला होता, पण मॅरी कुठं लांबच राहिला, आता पुन्हा मागं गेला वाटतं. आणि मी चाललेले पाहू शकता इथं घेवडे आणि लावायला. आता लावून तर काय होणार नाही आहे. हे आमचं हत्तीगाव ते पाहू शकता. आणि शेतात आल्यावर खूपच भारी वाटतं आणि मनही खूप रमतं, काम बी होतं पहा. आणि चला मी आता तुम्हाला आमची घोसाळी दाखवते. घोसाळ्याचे 2 तोडे झालेले आहेत, कालही तोडले. पण आज घेवडे लावायचे चालले. घेवडे काय होणार नाही लावायचे, तासभरच लावायचे, त्याच्यानंतर पुन्हा टॅमॅटो तोडायचे. पाहू शकता. आता मी इकडून घोसाळ्याच्या सरीतून जाणार आहे. ज्या सरीका लावायचं त्या सरीका जाणार आहे आणि तुम्हाला आपले घोसाळे सुद्धा दाखवते, पाहू शकता. हे आमचे घोसाळे पाहू शकता. हे बघा. मग चला घोसाळी बघत बघत जाऊया. तुम्हाला जर भाजीला लागले तर नक्कीच इकडे न्यायला या घोसाळी. आणि खरंच खूप अशी फ्रेश भाजीपाला आहे मस्तपैकी. लागला तर नक्कीच न्यायला या मस्तपैकी घोसाळीत. हे बघा, ही आमची घोसाळी आणि खूप छान वाटतं. अशी पिवळी फुलं मस्त वाटतात पहा. ही फुलं किती सुंदर वाटतात. आणि हे बघा, ह्या अशा तुम्हाला दाखवते. घोसाळ्याला ज्यावेळेस माशी आसाड्या घालते ना, त्यावेळेस ही बाटली पाहू शकता. आम्ही इथं बाटली अडकवलेली आहेत आणि ह्या बाटलीमध्ये पाहू शकता किती माश्या पडल्यात. हे बघा, वर पूर्ण असं थर आलेला आहे, एवढ्या माश्या आहे. कारण की ही बाटली लावायला थोडंसं आपल्याला टाईम झालेला आहे. ज्यावेळेस आपल्या याला फुलं लागतात त्याच वेळेस अशा बाटल्या टांगायला लागतात. त्याच्यामध्ये औषधाचा एक ड्रॉप सोडायचा आणि पुन्हा ते पाणी खराब झालं की पुन्हा त्याच्यात एक ड्रॉप सोडायचं. म्हणजे त्या वासाने काय होतं, त्या माश्या संपूर्ण येतात. आणि अवघा इथं होल केलेलं आहे असं पाहू शकता. ह्या होलातून आतमध्ये मासे जाते. दोन्ही साईडनी होल आहेत. आणि हे बघा. आणि मग चला आता आपण जाऊया घोसाळी बघत बघत. पाहू शकता घोसाळी कशी वाटतात तुम्हाला. हे बघा आपली घोसाळी पाहू शकता. आता 2 दिवस झाले याच्यात खूप गबाळ चालतं. संपूर्ण खुरपून घेतलेलं आहे हे गबाळ. भरपूर गबाळ होतं. कारण कसं आहे, शेतात घाण बिन ठेवली की अजून कीड पडायला हे होतं. त्याच्यामुळे शेत कधी बी निर्मळ ठेवलं ना, शेतातली पिकंसुद्धा खूप छान येतात, फ्रेश येतात पाहू शकता तुम्ही. आणि इकडं 2-3 साऱ्या थोड्याशा पातळ झालेल्या आहेत, पण काय प्रॉब्लेम नाही. आता पातळ झाल्या तरी पावसामुळं कसं आहे हे झालेलं आहे पहा. मग ह्या घोसाळ्यामध्ये हिंडायला सुद्धा इतकं छान वाटतं पाहू शकता. हो का, इथं बी बाटली आहे. इथं ही बाटली टांगलेली आहे आणि ह्या बाटलीच्या थराला पाहू शकता तुम्ही कितीही माशी साचलेली पहा. म्हणजे अशा कमीत कमी 30 बाटल्या आम्ही ह्या वावरात टांगल्यात, पण त्या कमी पडलेल्या आहेत. हे बघा, आहे का नाही, एक नंबर माल आहे पहा घोसाळ्याचा. आणि दिसायला किती छान दिसतात. घोसाळ्याची भाजी होती, भजी होतात, म्हणजे किती प्रकार होतात भरपूर. हे पहा. आता मी अजूनही चालतच राहिलेले, कारण खूप लांब पाहू शकता का, भरपूर लांब पाते, लांबपर्यंत इकडून मी चालत आलेली. हे बघा. पहा आता इथं बी बाटली, ह्या बाटलीमध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही. बघा कशा माश्या आहेत, तुम्हाला दिसतात का नाही. हे बघा, वर असा थर आहे पाहू शकता. म्हणजे प्रत्येक बाटलीमध्ये भरपूर साऱ्या माश्या आहेत बरं का. आणि हे बघा, असे काय वेल असे खाली आले की असे चढवायलाच लागतात आपल्याला. तुम्ही बी या कधीतरी आमच्या शेताला भेट द्यायला. पहा आता मी इकडून जाणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, ह्या कडेला
ह्या पाथ्याला एकदम पातळ आहे असं, म्हणजे भरपूर मोठी जागा आहे. पाहू शकता आपण इकडे शेजाऱ्यांच्या चोवावर आहे. ही पातळ जागा आहे ना, याच्यात आपण घेवडे लावणार आहे. हे बघा, इथं लावणार आहे मी घेवडे. मग नक्कीच सांगा तुम्हाला घोसाळ्याचा बाग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग उद्या भेटूया. बाय.